नमस्कार, आपण पाहताय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण माझ्यासोबत मी आहे सलीम कदीर. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहूया पुढील बातमी आहे मुंबई या ठिकाणीहून. मुंबईमध्ये महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वतीने ई चलन विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक अध्यक्ष संजय नाईक यांनी दिला पाठिंबा. यावेळी उपस्थित होते. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. पाहूया संजय नाईक पुढे काय म्हणाले. आमच्या फार पूर्वीपासून आमची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक पक्षासोबत आमची वाहतूक सेना सुद्धा आहे. या वाहतूकच्या ऍक्शन समिती बरोबर, त्यांच्या संघटनेबरोबर मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही त्यांच्या सतत सातत्याने संपर्कात असतो, त्यांच्याशी सोबत काम करत असतो, त्यांच्याकडनं माहिती घेत असतो. आणि मग गेली 2017 पासून जे ई चलन जे आलेलं आहे, त्या ई चलनाच्या माध्यमातून सगळ्या युनियन प्रयत्न करतात. म्हणजे आज त्या सर्व प्रयत्नाचा कुठेतरी शेवट एकतर मरा नाही तर जगा या पद्धतीने ते आलेलं आहे. आज प्रत्येक घरातल्या प्रत्येक गाडीवरती नाही म्हणता 10-15 लाख रुपये हा फाईन प्रत्येक घरावरती आहे. एक सामान्य घरावरती 2-3 हजाराचा फाईन आहे. काही मोठ्या गाड्यांवरती तर 15-15 लाखाचा फाईन आहे. त्यांनी ही जी लूट आहे, एका प्रकारची ही लूट आहे. बघा, कायदा तोडला तर शासन झालं पाहिजे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गाडी आहे, रिक्षा दाखवतायत आणि त्या रिक्षाचा नंबर सुद्धा 2 व्हीलरचा दाखवतायत. म्हणजे कशाही पद्धतीने सरकारकडे पैसे पोचले पाहिजे, त्यांना दिलेला टार्गेट पुरा झाला पाहिजे. हे माजी परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी गेल्या 7-8 महिन्यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये सांगितलं. म्हणजे कशा पद्धतीने जनतेला लुटायचं. आणि मुळात यांनी जी काय वाईट सवय लावलेली आहेत महाराष्ट्र सरकारले, बाकीच्या लोक म्हणजे आता आमच्या भगिनींना पैसे देतात, पण त्या भगिनीच्या भावांकडनं किती पैसे लुटतात याचं जिथं उदाहरण हे तुमच्या आणि माझ्या समोर आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. ज्या चुकीच्या पद्धतीने दंड मारला गेलाय तो माफ झाला पाहिजे. याच्यासाठी कालच जो आम्ही 90 दिवसाच्या नंतर एखाद्या जर गुन्ह्यावरती जर कोर्टामध्ये दावा दाखल केला नाही तर तो दंड माफ होतो, हे आम्ही परिवहन मंत्र्यांना सुद्धा सांगितलं, ते आम्ही परिवहन आयुक्तांना पण सांगितलं. पण दुर्दैवाने कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम हे परिवहन खात्याचे सर्व मंत्री आणि सर्व अधिकारी हे लोकांचे करतायत. माझी त्यांना विनंती आहे की कुठेतरी सीमा बाळगा, लिमिट करा, नाहीतर एक दिवस या परिवहन खात्याला रस्त्यावरती फिरणं हे कठीण होऊन जाईल आणि ते दुर्दैवाने होऊ नये ही माझी त्यांना विनंती आहे.